20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणूक 2024 साठी मतदान झालंय आणि 23 नोव्हेंबरला या मतदानाचा निकाल लागणार आहे आणि निकालानंतर 48 तासात सरकार स्थापन होणे आवश्यक आहे। एक्झिट पोल नुसार महाविकास आघाडी आणि महायुतीत सत्ता स्थापनेसाठी तीव्र स्पर्धा असण्याची शक्यता आहे। अशा वेळी अपक्षांची भूमिका निर्णायक ठरू शकते। तसेच राजकीय पक्षांसमोर आमदारांना एकत्र ठेवण्याचे आणि संख्याबळ जुळवून सरकार स्थापनेचे आव्हान आहे। अन्यथा राज्यात पुन्हा राष्ट्रपती राजवट लागू होण्याचीही शक्यता आहे। नमस्कार, मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात टाइम महाराष्ट्र। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर होणार आहे, पण निकालाच्या पूर्वीच राजकीय घडामोडींना वेग आला आहे। प्रत्येक राजकीय पक्षाच्या नेत्यांना धडकी भरली आहे। त्यामागे कारण देखील तसंच आहे। विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांना केवळ 48 तासांचा कालावधी असणार आहे। या काळात सत्ता स्थापन करण्यात यश आलं नाही तर राज्यात गेल्या निवडणुकीसारखं राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे। निवडणुकीच्या निकालानंतर केवळ 48 तास असल्यानं प्रत्येक पक्षासाठी ते 48 तास जास्त आव्हानाचे असणार आहे। विशेष म्हणजे मतदानानंतर विविध संस्थांचे सर्वेचे आकडे जाहीर करण्यात आले आहेत। एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार राज्यात सत्ता स्थापनेत महाविकास आघाडी आणि महायुतीत चुरूस असणार आहे। या निवडणुकीत अपक्षांची भूमिका ही जास्त महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे। त्यामुळे अपक्षांची बार्गेनिंग पॉवर वाढणार आहे। अशा परिस्थितीत अपक्षांची मनधरणी करणं, संख्यांची जुळवाजुळव करण्याचं आव्हान राजकीय पक्षांना असणार आहे। विशेष म्हणजे हे सर्व केवळ 48 तासातच करावं लागणार आहे। हॉटेल पॉलिटिक्स होणार का? तर एक्झिट पोलच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात अपक्षांची भूमिका महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे। त्यामुळे ही शक्यता खरी ठरल्यास सत्ता स्थापनेचा कालावधी वाढू शकतो। अशा वेळी आपल्या आमदारांना सांभाळून ठेवणं, एकत्र ठेवणं, आमदार फुटू न देणं याचं देखील आव्हान राजकीय पक्षांना असणार आहे। अशा परिस्थितीत महाविकास आघाडी आणि महायुतीचे घटक पक्ष दुसऱ्या राज्यातील पंचतारांकित हॉटेलमध्ये आपापल्या आमदारांना ठेवण्याची शक्यता आहे। महाराष्ट्राच्या शेजारील कर्नाटक राज्यात काँग्रेसची सत्ता आहे, त्यामुळे काँग्रेस आपल्या आमदारांना आणि इतर मवियाच्या आमदारांना देखील कर्नाटकातील पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्याची शक्यता आहे। तर भाजप महायुतीच्या आमदारांना शेजारच्या गुजरात राज्यात घेऊन जाऊ शकते, कारण गुजरातमध्ये भाजपची सत्ता आहे। दरम्यान युती आघाडीऐवजी सर्वात मोठा पक्ष म्हणून सरकार स्थापनेचं निमंत्रण देण्याचं सर्वस्वी अधिकार राज्यपालांना आहे। निकालाचा कौल अस्पष्ट असल्यास राज्यपाल पहिल्यांदा सत्ता स्थापनेचं आमंत्रण कुणाला देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। राज्यातील सध्याच्या विधानसभेची मुदत ही येत्या 26 नोव्हेंबरला रात्री 12 वाजता संपणार आहे। त्यामुळे 26 तारखेला 12 वाजेपर्यंत सरकार स्थापन न झाल्यास रात्री 12 वाजेपासून पुन्हा राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे। निकालानंतर बहुमतासाठी आधी कोण दावा करतं, राज्यपाल कुणाला बोलवतात हे दोन मुद्दे जास्त कळीचे ठरणार आहेत। तर आता 23 नोव्हेंबरला या निवडणुकीचं निकाल लागणार आहे। सत्ता कुणाची येणार, सरकार कुणाचं होणार आणि मुख्यमंत्री कोण बनणार याचं उत्तर आपल्याला 23 नोव्हेंबरलाच मिळणार आहे। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि टाइम महाराष्ट्राला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।